नमस्कार, आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहेत गावरान खेकडे रस्सा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपण 2-3 वेळा किरव्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. ह्या किरव्यांच्या मोठ्या नांग्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि ह्या किरव्यांच्या छोट्या नांग्या आहेत, त्याच्यापासून आपल्याला रस्सा बनवायचा आहे मिक्सरला लावून. आणि ह्या आपल्या मोठ्या किरव्या आहेत. आता आपण छोट्या नांग्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करत आहोत. त्यांच्यापासून आपल्याला रस्सा बनवायचा आहे. तर आपण त्यांना मिक्सरला लावून घेऊ आणि त्यांचा रस्सा बनवू. आपण बारीक किरव्यांच्या नांग्या मिक्सरला लावून घेतल्या आहेत. त्याचा आपण बघू शकता रस्सा बनवला आहे, तो आपण किरव्यांमध्ये ॲड करायचा आहे. आता आपण किरव्यांसाठी लागणारे वाटप आपण रेडी करत आहेत. तर आपण खोबरं घेतलं आहे, खडी मसाला घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतले आहे. आपण हे आता पूर्ण भाजून घ्यायचं आहे. आपल्याला लागणारा मसाला आता आपण भाजून घेत आहेत. त्याच्यामध्ये आपण खडी मसाले पहिले ॲड केले आहे, त्याच्यावरती आपण खोबरं ॲड केलं आहे. ते आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचं. गॅस लो ठेवायचा आणि त्यांना आपण भाजून घेऊ 2 मिनटं. भाजून झाल्यानंतर त्यांना आपण 5 मिनटं थंड होऊ द्यायचं. त्याच्यानंतर आपण त्यांना मिक्सरला लावू. आपले मसाले आता गरम झाले आहेत, तुम्ही बघू शकता. त्याच्यावरती लाल कलर आला आहे. आपण ते एका डिशमध्ये काढून 5 मिनटे थंड होऊ देऊ. आपण आता मसाले मिक्सरला लावून घेऊ. तुम्ही बघू शकता आता आपलं वाटप रेडी झालं आहे. आता आपण कढईमध्ये तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आपण लसूण टाकले. आता आपण लसूण 2 मिनटे आपण गॅस लो करू, तिला आपण भाजून घ्यायची तेलामध्ये. थोडा कलर चेंज होईपर्यंत आपण तिला भाजून घेऊ. आपले आता लसूण भाजून झाले आहे तेलामध्ये. तर आता आपण 1.5 चमच तिखट ॲड केलं आहे. त्याच्यानंतर आपण 1 चमच हळद ॲड करणार आहोत. आपण हळद ॲड करू 1 चमच. ते आपण मिक्स करून घ्यायचं, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर किरव्यांचा जो पिवळा भाग असतो तो आपण त्याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत. तो पण आपण मिक्स करून घ्यायचा 2 मिनटे. आपण त्यांना मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता कलर चेंज झाला आहे. तुम्ही पण असंच करा, त्यांना आपण 2 मिनटं भाजून घेऊ. आपली आता ग्रेव्ही रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता कलर चेंज झाला आहे ग्रेव्हीचा. त्याच्यामध्ये आपण आता ग्रेव्हीमध्ये खेकडे ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकता. आपण खेकडे ॲड करत आहोत. किरव्यांच्या मोठ्या नांग्या आहेत, ते पण आपण त्याच्यामध्ये ॲड केले आहेत. ते पूर्ण आता आपण मिक्स करून घ्यायचं. खेकड्यांचा कलर चेंज झाला आहे, तुम्ही बघू शकता. आपण 2 मिनटं त्यांना तसंच ठेवू. त्याच्यानंतर आपण जे आपण वाटप केलं आहे ते त्याच्यामध्ये आपण थोड्या टाईमाने ॲड करायचं आहे. ते पण आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आता आपण खेकड्यांमध्ये मसाला ॲड करणार आहोत, मिक्सरला लावला होता. तुम्ही बघू शकता आपण मसाला ॲड करत आहोत. आता आपण तो मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचं.
आपण मसाला पूर्ण मिक्स करत आहेत खेकड्यांमध्ये. आपण खेकड्यांना मसाला पूर्ण मिक्स करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता खेकड्यांना पूर्ण मसाला लागला आहे. तर आपण मिक्सरला बारीक नांगे लावून घेतले आहेत. तर त्यांचा रस्सा आपण खेकड्यांमध्ये ॲड केला आहे. तो पूर्ण आपण आता मिक्स करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता पूर्ण आपण मिक्स करून घेऊ. तर आपण आता चवीनुसार मीठ ॲड करत आहेत. तुम्ही बघू शकता आता आपण 2 किंवा 1.5 चमच मीठ घेणार आहेत. आपण आता मीठ ॲड केलं आहे. आता आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचं. 1.5 चमच आपण 1.5 चमच मीठ ॲड केलं आहे. आता पूर्ण आपण मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता खेकड्यांना चांगली उकळी आली आणि खेकड्यांचा कलरही चेंज झाला आहे. बघू शकता लाल कलर आला आहे. आता आपण त्यांना 10-15 मिनटे गॅस मीडियम ठेवून शिजवून घेऊ. तुम्ही बघू शकता आपल्या खेकड्यांचा कलर चेंज झाला आहे आणि आपण जेवढा पाहिजे तेवढा आपण खेकड्यांमध्ये रस्सा ठेवला आहे. तर अजून 5 मिनिटे आपण त्यांना शिजवून घेऊ. आता आपले खेकडे तयार झाले आहेत. तुम्ही बघू शकता आता आपण वरती कोथिंबीर ॲड केली आहे. आता आपण त्यांना एका डिशमध्ये बाहेर काढू. तुम्ही बघू शकता किती मस्त तयार झाली आपली रेसिपी. आपण त्यांना एका डिशमध्ये बाहेर काढू. आपली गावरान खेकडे रस्सा रेसिपी आपली रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब ही नक्की करा.